मंडळी, येत्या 2026ला श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रगट दिन आला आहे। भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। अगदी आपल्या प्रत्येक संकटात, आपल्या दुःखात, आपल्या सुखात आपल्या पाठीशी असणारे म्हणजे ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ। मग येत्या 20 मार्च 2026ला आपलं सुद्धा काही कर्तव्य आहे की आपण सुद्धा महाराजांची काहीतरी सेवा करावी। मग या 20 मार्च 2026ला आपण कोणकोणत्या सेवा कराव्यात आपण ते बघू। मंडळी, सकाळी लवकर उठायचं आहे, आपलं अंगण स्वच्छ करायचं आहे, अंगणात छोटीशी सुंदरशी रांगोळी काढायची आहे। आपण श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा करत आहोत, आपल्याला हळदीचं लेपन अवश्य करायचं आहे। ही सुद्धा एक सेवा आहे, अवश्य करायची आहे। त्यानंतर आपल्या सकाळी लवकर उठून स्नान झाल्यानंतर पिवळ्या रंगाची जी तुमच्याकडे वस्त्र असेल परिधान करा, अन्यथा दुसऱ्यांना अभिषेक घालायचा आहे। न चुकता पवन सूक्त, त्यासोबत पुरुष सूक्त, स्त्री सूक्त, अथर्व शीर्ष या सर्व स्तोत्राचा पठण करून आपल्याला महाराजांना अभिषेक करायचा आहे। अभिषेक केल्यानंतर तुमचं जे पारायण असेल 7 दिवसीय 3 दिवसीय ते पारायणाची पोथी तुम्हाला वाचून घ्यायची आहे। त्यानंतर या दिवशी तारक मंत्राचा आपल्याला 11 वेळा अनुष्ठान करायचं आहे। या दिवशी शक्य झाल्यास तुम्ही जर काही सेवा केलीच नाही तर अगदी 1.5 तासामध्ये श्री स्वामी चरित्र सारामृताचं पारायण करायचं आहे। या दिवशी 14वा गुरुचरित्रातील अध्याय आणि त्यासोबत गुरुचरित्रातील 18वा अध्याय सुद्धा तुम्हाला वाचायचा आहे। या दिवशी न चुकता श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा आपल्याला 21 किंवा 11 माळी जप करायचा आहे आणि पूर्व जे पुण्य आपल्याला पदरात पाडून घ्यायचं आहे। यासोबत आपल्या आजूबाजूला श्री स्वामी समर्थ महाराजांचा मठ असेल, केंद्र असेल, तिथे जा, दर्शन करा। अगदी अशा प्रकारे आपल्या जो स्वामी समर्थ महाराजांच्या आवडता जो नैवेद्य आहे तो सुद्धा तुम्हाला या दिवशी अर्पण करायचा आहे। श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती करायची आहे, नैवेद्य म्हणून आपल्याला महाराजांना गोडधोडाचा नैवेद्य अर्पण करायचा आहे। अशा प्रकारे अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला ज्या सेवा आहेत त्या करायच्या आहे। वाटला कमेंट्स करा, आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ।